पवायला वर्गातच झाले बघा किती. पवायला जायचं म्हणल्यावर सगळे आवरावरी करायला लागली. स्वरूप कपडे भरायला लागला आणि गाडीवरनं आम्ही निघालो. आणि पहिला आपण पवायला स्टॉप निवडला ढवळी. ढवळीला जाताना बघा दादा कसा करतोय ह्यो. आणि हे ढवळीचं गणपती मंदिर. आणि जाता जाता म्हशी पण शेताकडे चाललेल्या होत्या आणि मागं पण लागल्या आमच्या बघा पाठीमागे यायला लागलेल्या आहेत. मस्त असं निसर्गरम्य वातावरण. पाणी जरा आतच गेलेलं होतं. पवायच्या अगोदर म्हटलं जरा बघूया पाणी कसं आहे. तर काही मामा इकडं मासं पकडाल तर त्यातला एक मासा आम्हाला दिसला. सरप्यानं हातात पकडायचा प्रयत्न केला पण सरप्यानं हातातनं ते पटना पडलं. सरप्या म्हणालता बघूया पाळूया काय नाना. पण त्याला नको म्हटलं सोड बाबा नदीत. मासा काय आपल्याला चालत नाही. आता एक मामा तोर का इकडे बैल धुवालता बघा. पोरं पण पवल्यात बैल पण तर का म्हटलं आता रप्प्या उड्या देऊया. पिरम्याला बघा कसं पवायला टाकलं वरनं उडी. जरा जरा पवायला शिकायला होते. स्वयं पण इथं पवायलाच होता. मी पण म्हटलं जरा जोरात सूरबीर मारून जिकडं जाऊन येऊया आणि इकडं जरा पोजा बिजा देऊया. नुसता धुळला हो. इकडं प्रेम्याला इकडं उडी मारली तिकडं सरप्यान टाकला उडी. म्हटलं जरा आता सिंगम गाणं लावून जरा पोज देऊया.